संगीताताई ढेरे या बोलण्यासाठी आलेले आहेत. त्या सुद्धा आपल्या समोर आता आशाचे जे काही मुद्दे आहेत ते मांडतील. संघटनेबद्दल सुद्धा त्यांनी बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणखी कोणाला बोलायचं असेल तर माझ्याकडे चिठ्ठी लिहून देऊ शकता. सर, मी संघटनेबद्दल थोडंसं बोलणार आहे. मैत्रिणींनो, संघटना म्हणजे आई असते, संघटना म्हणजे माय असते, संघटना म्हणजे बहीण असते, संघटना म्हणजे भाऊ असतो, संघटना म्हणजे मित्र असतो, संघटना म्हणजे मैत्रीण असते, संघटना म्हणजे जीवा भावाचा आधार असतो. म्हणून मैत्रिणींनो, संघटना म्हणजे मनातील हक्काचे एक ठिकाण असते, संघटना म्हणजे प्रोत्साहन असते, संघटना म्हणजे शान असते, संघटना म्हणजे बाण असते, संघटना म्हणजे गर्व असते, संघटना म्हणजे स्वाभिमान असतो, संघटना म्हणजे अभिमान असतो, संघटना म्हणजे सर्व प्रश्नांची वाली असतो, संघटना म्हणजे एक वलय असतं, संघटना म्हणजे एक वजनदार नाव असतं, संघटना म्हणजे आपल्याच लोकांनी गजबजलेलं गाव असतं. हे सर्व मिळवण्यासाठी आपण संघटना सोबत असावं लागतं. म्हणून मैत्रिणींनो, आपल्या सर्व आशाताईंना विनंती करते की मराठवाडा संघटनेचे अधिकृत उमेदवार गोविंद आदड साहेब यांना पहिले मत देऊन आपण संघटनेची कंबर मजबूत करावी. आपण संघटनेसोबत राहावं. संघटना म्हणजे आपण आहोत, संघटना म्हणजे आपला श्वास आहे. आणखी थोडंसं बोलायचं आहे कामाविषयी बद्दल. सर्व आशाताईंनी आपल्या संघटनेसोबत एक निष्ठा असावं, तरच आपण संघर्ष केला तर आपण पुढे जाऊ शकतो. आणि आपण जर सरांना जर पाठिंबा नाही दिला तर सर पुढे जाऊ शकणार नाही. त्यासाठी सर्व आशाताईंना माझ्या मनापासून हे आहे की तळमळ आहे की सर्व आशाताईंनी गटप्रवर्तकांनी सरांच्या मागे राहावं. संघर्ष केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तुटपुंजी कामावर आपण मोबदला मिळतो. विशेषतः जे घरामध्ये सगळ्यांचं व्यवस्थित आहे आणि जेणेकरून मजुरी करून एक आशाताई गाव पातळीवर काम करत असेल तर तिचं जीवन म्हणजे जगण्याचा एक उद्दिष्ट वेगळंच असतो सर. कारण माझा अनुभव आहे की माझं स्वतःच्या डिपेंड म्हणजे माझं फॅमिली माझ्यावर डिपेंड आहे सर आणि वेळेवर पेमेंट होत नाहीये. त्यामुळे सर मला एखाद्या वेळेस व्याजाने पण पैसा काढून लेकरांच्या शिक्षणासाठी लावावा लागतो आणि आमच्या कामाचा मोबदला वेळेवर भेटावा. म्हणून मी सरांना विनंती करते की म्हणजे पाच म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला आमचा पेमेंट व्हावा अशी सगळ्यांच्या वतीने मी मागणी करते. आणि आमचे एक विशेषतः म्हणजे ऑनलाईन कामावर तर आम्हाला जास्त हे केलं जाते, लादल्या जाते. तर एखाद्या वेळेस आशे 10वी 7वी 8वी पहिले जुन्या आशा कार्यरत असल्यामुळे त्यांना ऑनलाईन कामाला अडचण येते. ऑनलाईन कामाचा आम्हाला जर मोबाईल भेटला, मोबाईल भत्ता भेटला, त्याच्यामध्ये डाटा संपूर्ण जर असेल आणि आम्हाला एक 10 ते 15 दिवसाचं प्रशिक्षण त्यांनी द्यावं तरच आमच्या आशाताई बेसिक 10वी 12वी झालेल्या त्या ऑनलाईन काम करू शकतील निश्चितच. धन्यवाद सर.